रोजगार देण्याच्या बहाण्यानं सोलापुरात कामगारांची फसवणूक झाल्याचा आरोप शासकीय रुग्णालयावर केला जातोय। कामगारांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि यानंतर समोर आलं ते धक्कादायक वास्तव। सोलापुरातल्या आरोग्य खात्याच्या अजब कारभारामुळे खरंतर एकच खळबळ उडाली आहे। सोलापुरात जे घडलं ते ऐकून आपला संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही। नसबंदीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कामगारांनाच सावध करण्यात आलं। कोंडी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। त्यातच 2000 रुपयांचं आमिष दाखवून केवळ 1000 रुपये हातावर टेकवण्यात आले आणि कामगारांना घरी जाऊ देण्यात आलं आणि काही तासातच त्रास सुरू झाला। असं काय सांगितलं नाही, तिने घेऊन गेलं। विचारलं त्याला, कशाला मला काम आहे थोडं चल म्हणलं, घेऊन गेला। काय केलं सहज सुद्धी म्हणणं होतं। घरी आल्यावर तेव्हा कळालं काय केलं काय नाही। लक्ष्मण चौगुले यांच्या कुटुंबियांचा पूर्ण उदरनिर्वाह रोजंदारीवरतीच चालतो। 4 दिवसांपासून तो कामावर गेलेला नसल्यानं घरात चूलही पेटलेली नाही। त्यांना बी बोलतात मन फोन बंद कर, स्विच ऑफ करून ठेवायला लावले त्यांना फोन। असं आलं सांगू नको कोणाला म्हणतं, हे पण सांगितलं त्यांना। बिगारी काम करते, त्याने कामाला गेल्यानंतरच आमचं घर चालणार आमचं, त्यानेच नाही तर आमचं घर कसं चालणार आहे। आम्हाला एवढा मोठा धोका दिले, त्यांनी विचारायचं होतं ना आम्हाला, एकतर गोष्टी त्यांनी आम्हाला कळवायचं होतं। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी बिगारी कामगार संघटनेनं केली। असे किती लोकांना यांनी फसवून आतापर्यंत त्यांनी असे घटना म्हणजे असे केलेले आहेत, ह्याची पूर्ण चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करायला पाहिजे आणि संबंधित त्यांचे कोण अधिकारी आहेत, आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदचे जाधव साहेब, त्यांनी पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। तर नसबंदीची शस्त्रक्रिया जबरदस्तीनं झाली नसल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे। त्याची संमती घेऊन ते सगळे टेस्ट करून आणि तो कॉन्शियस स्टेटमध्ये असतो अशा ह्याच्यातच आपण घेतलेलं आहे, म्हणजे ऑपरेशन केलेलं असतं। त्याला सगळी माहिती देऊनच आपण ऑपरेशन केलेलं असतं। त्या संदर्भात आम्ही चौकशी लावलेली आहे। अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे मॅडम ह्या जाऊन चौकशी आज करणार आहेत। लक्ष्मण चौगुलेच्या माध्यमातून सोलापुरातलं धक्कादायक वास्तव समोर आलंय। यामागे मोठं रॅकेटही कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आणखी किती कामगारांची फसवणूक करून त्यांची नसबंदी करण्यात आली हे जाणून घेण्यासाठी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे। उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्य खात्यानं दलालांना हाताशी धरलं। दलालांनी कामाच्या शोधात असलेल्या मजुरांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि दिशाभूल करून पार पडल्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया। आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी पुढे येते। अयूब कागदी सोबत शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर।